आता राजकीय पातळीवरची एक बातमी आहे। विधान परिषदेच्या रिक्त जागांकरता भाजपकडून उमेदवारांची नावं घोषित करण्यात आलेली आहेत। भाजपनं संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी दिलेली आहे। भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून उमेदवारांची नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे। भाजपच्या यादीत विदर्भातल्या दोघांना संधी देण्यात आली आहे। संदीप जोशी नागपूरमधून तर वर्धा जिल्ह्यातून आर्वीमधून दादाराव केचे यांना संधी देण्यात आली आहे। दादाराव केचे यांचं तिकीट कापून सुमित वानखेडे यांना आर्वीमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती। दादाराव केचे आणि संदीप जोशी यांचं भाजपकडून राजकीय पुनर्वसन करण्यात आलंय। विधान परिषदेवरील 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेल्यानं रिक्त झालेल्या जागांकरता ही निवडणूक होते। या निवडणुकीकरता अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत उद्या आहे, म्हणजे सोमवारी। आणि भाजपच्या 3 कार्यकर्त्यांना 14 ते 16 महिन्यांचा काळ मिळणार आहे। शिवसेनेच्या एका नेत्याला 4 वर्षांचा काळ मिळणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदाराला तब्बल 5.5 वर्षांचा काळ मिळणार आहे। 288 सदस्यांच्या सभागृहात महायुतीचे 230 आमदार आहेत, त्यामुळे विरोधक निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीतच नाही आहेत। भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला, सर्वसाधारण समाजातील व्यक्तीला आज जी संधी दिली, संधी नव्हे तर जबाबदारी दिली, त्या जबाबदारीचा हा माझा सन्मानच आहे। आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो की आपण जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला विचाराला दीनदलित उपेक्षित पीडितांपर्यंत घेऊन जाऊन खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी सर्वसाधारण व्यक्तीपर्यंत नेण्याचं काम मी या जबाबदारीतून करणार आहे। एवढ्या वर्षानंतर पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांची अपेक्षा असते आणि राजकारणात आज जातीय, सामाजिक हे सर्व बघूनच केल्या जातं। आता आपल्याला देखील संधी मिळाली याचा आनंद झाला, परंतु विधान परिषद हे वरचं सभागृह आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी शिक्षकांचे प्रश्न आहेत, पदवीधरांचे प्रश्न आहेत, कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत। हे प्रश्न घेऊन काम करायचं मी ठरवलं। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर ही जबाबदारी प्रामुख्याने दिली आहे आणि या जबाबदारीतून साधारणतः पक्ष संघटना ज्या ज्या गावामध्ये कमजोर असेल, ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करण्याचं काम निश्चितपणानं माझं आहे। मतदारसंघाचं वातावरण एकदम चांगलं आहे। 82-83 पासून आपण या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं वृक्षारोपण केलं, एक वटवृक्षाचं स्वरूप या मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे। त्याचा अधिक फलित कसं करता येईल, अधिक संघटन मजबूत कसं करता येईल, यासाठी विधान परिषदेच्या माध्यमातून निश्चितपणानं मी काम करेल। सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपसोबत येण्याची ऑफर मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली आहे। राजकारणामध्ये नेहमी वर्तमानावर चालावं लागतं, ते जर सत्ताधाऱ्यांसोबत आले तर जिल्ह्याच्या विकासालाही हातभार लागेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले। या ऑफरवर पत्रकार परिषद घेऊन बोलू असं अधिक बोलणं विशाल पाटलांनी टाळलं। राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं, पुढे काय माहीत नाही। वर्तमानामध्ये त्यांच्या हाताशी अजूनही 4 वर्ष 2 महिने आहेत। मे महिन्यात त्यांचं वर्ष पूर्ण व्हायचं, त्यामुळे 2 महिने आहेत। तर त्यामुळे 4 वर्ष 2 महिन्याच्या कालावधीचा आम्ही विचार करतो आहोत। जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातली एक संख्याही वाढते आणि मग जिल्ह्यातल्या विकासाच्या कामांना त्यांना जे करायचं आहे त्यालाही सोपं जाईल, म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर आता पुन्हा एकदा देत आहोत, त्याचा त्यांनी विचार करा। औरंगजेबाच्या कबरी विरोधात विश्व हिंदू परिषदेने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला। शिवजयंती म्हणजे 17 मार्चला विश्व हिंदू परिषद राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कबर हटवा या मागणीकरता आंदोलन करणार आहे। कबरीबाबत सरकारने निर्णय न घेतल्यास आम्ही बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करू, असा इशारा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने दिला आहे। त्यानंतर आता सरकारने औरंगजेबाच्या कबरी बाहेर सुरक्षा वाढवलेली आहे। या औरंगजेबाचं
सगळं जे आज आपण उदात्तीकरण पाहतोय वेगवेगळ्या ठिकाणी होताना, मला असं वाटतं की त्याची अजिबात आवश्यकता नाही. किंबहुना त्याचं नाव सुद्धा महाराष्ट्रात कोणी घेऊ नये असं मला वाटतं. तो एक आपला इतिहासातला कलंक होता आणि त्याची वारंवार आठवण करून देणं हे देखील चुकीचं आहे असं मला वाटतं. हे बघा, बजरंग दलाचा हा त्यांचा स्वतःचा निर्णय आणि त्याच्यावर निश्चितपणाने आमचं सरकार विचार करेल. शेवटी या गोष्टीचा विचार करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंजण घेतील, पण जे निर्णय ते घेतील त्याच्या मागे आम्ही उभे राहू. समाजामध्ये तेढ निर्माण करतात मुद्दामून राजकारणासाठी, आणि मग दुसऱ्यांनाही करायचे की जातीवादी पक्ष आहे म्हणते. हे खोटारडेपणा जो आहे हा आपण ओळखला पाहिजे. आणि हे सगळं जे काही षडयंत्र आहे हे काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचं हे चालू असतं. याचा आपण सगळ्यांनी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे. पंतप्रधान त्यांचा एक अर्ज करावा आणि त्यांचा आदेश काढावा आणि पाडून टाकावा, जर एवढं तुम्हाला कुमकुम येतं. पण हे बाकीचे समाजात अशांतता निर्माण करण्याचे नाटकं कशासाठी? एकीकडे बाबरी ढाचा पडल्यानंतर ते आमचे लोक नाही म्हणण्याची पण यांचीच सिस्टीम आहे, आणि एकीकडं औरंगजेबाची कबर पाडा म्हणायचं यांचंच आहे. काही नाही, एक समाजामध्ये हिंदू मुस्लिमामध्ये वाद निर्माण करणं, अशांतता निर्माण करणं, मुख्य मुद्द्याकडून या देशातील आताच्या या राज्यातल्या ज्या घडामोडी आहे, मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, महिलांचा प्रश्न असेल, बेरोजगारचा प्रश्न, याच्याकडून दुर्लक्ष हटविणं. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद इथं असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलंय. औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलेलं असताना खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. सध्या देश विभाजनाकडे चाललाय. देशात 1947 सारखी परिस्थिती असल्याचं राऊत म्हणाले. पाकिस्तानच्या निर्मितीवेळीही काही लोकांनी अशीच परिस्थिती निर्माण केली होती असं ते म्हणाले. दुसरीकडे आपल्याच लोकांपासून रक्षण व्हावं म्हणून सरकारचं कबरीला संरक्षण आहे असा टोला सुद्धा त्यांनी लगावला. देश विभाजनाकडे चाललेला आहे. 1947च्या आधीची परिस्थिती आणि आता त्या परिस्थितीमध्ये मला फार फरक दिसत नाही. आम्हाला सगळ्यांनाच जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता तेव्हा या देशामध्ये काही लोकांनी ही परिस्थिती निर्माण केली. आज दुर्दैवानं हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेलेला आहे. बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यांचं स्वतःवरचं नियंत्रण संपलेलं आहे. याने कुठे गेले? बाबरीची पुनरावृत्ती याने केली. ते पळून गेले, आम्ही होतो, आमच्यावर अजून खटले सुरू आहेत. ते कुठे होते? ते जे म्हणतायत ना आम्ही हे करू, आम्ही ते करू, 400 वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेली आहे. म्हणून तर म्हणतोय ना की 3000 शेतकऱ्यांच्या कबरी चिता जळाल्यात, त्याच्यावर बोला.